कुंभ राशी 19 ते 25 जानेवारी 2026 हे 7 दिवस आनंदाचे असणार. कुंभ राशी 19 ते 25 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल. कुंभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचा संक्रमण होणार आहे. तसेच माघ महिन्याची सुरुवात देखील होत आहे. या दरम्यान अनेक शुभग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा कुंभ राशीसाठी शुभ असणार आहे. जानेवारी महिन्याचा तिसरा आठवड्यात तुमच्यासाठी कसा असेल? तुमच्या व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात असे असणार आहे. कसे असणार आहे चला जाणून घेऊया. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनात मोकळेपणा, मैत्री आणि तुम्ही तुमचे विचार आणि भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर करण्यास सोयीस्कर असाल. त्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत आणि सखोल होईल. मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी गैरसमज होण्याचा धोका कमी होईल आणि जवळीक वाढेल. विवाहित लोकांसाठी हा काळ परस्पर समजूतदारपणा आणि सहकार्य वाढवेल. तुमच्या जोडीदारासोबत सामाजिक आवडी आणि क्रियाकल्पांमध्ये सहभागी झाल्याने तुमचे नाते ताजे राहील. अविवाहित कुंभ राशीच्या लोकांसाठी मित्र किंवा जवळच्या प्रिय व्यक्तीबद्दल तीव्र प्रेम निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ही भावना हळूहळू वाढेल आणि तुमच्या भावनांमध्ये स्पष्ट तर आपले महत्त्वाचे मत असेल. या आठवड्यात अनावश्यक अंतर, लाजाळूपणा किंवा संकोच टाळा. तुमच्या भावना उघडपणे आणि प्रामाणिकपणे व्यक्त केल्याने तुमचे नाते मजबूत होते. आठवड्याच्या अखेरीस तुमचे प्रेम जिवंत, वाणी समाधानी आणि सकारात्मक ऊर्जेने वाढेल. आर्थिक आघाडीवर कुंभ राशीसाठी हा आठवडा फायदेशीर असेल. तुम्हाला सहज संपत्ती मिळेल. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचाही फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल दिसत आहे. खर्च थोडा जास्त असेल, परंतु तुमच्या उत्पन्नाचे स्रोत पुरेसा निधी देत राहतील. या आठवड्यात तुमचे विचार सर्वात वेगाने सुरू होतील. नवीन योजना, नवीन कल्पना आणि भविष्यासाठी भव्य दृष्टिकोन उदयास येतील. पण लक्षात ठेवा, मोठे बदल फक्त विचार करणे नव्हे तर लहान पावलाने होतात. तुम्हाला अचानक एखाद्या दीर्घकालीन गुंतागुंतीच्या मुद्द्यावर स्पष्टता मिळू शकते. लोक तुमचा सल्ला ऐकतील, तुमचे शब्द बैठका साजरे करतील किंवा चर्चांमध्ये प्रभावी पडतील. कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी एक योजना लिहा, ती तुमच्या यशाचे दरवाजे उघडेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे ही खरी बचतीची देणगी आहे. उत्पन्न सामान्य राहील, परंतु प्रवास, घरगुती वस्तू किंवा मित्र कुटुंबाला मदत करणे यांसारखे अनपेक्षित खर्च येऊ शकतात. गरजा आणि छंद यातील फरक ओळखल्याने तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत होईल. मनापासून बोला, पण योग्य भाषेत बोला. कुंभ राशीचे लोक बाहेरून शांत दिसत असताना बरेच काही स्वतःमध्ये लपवून ठेवतात. तुमच्या या सवयींमुळे या आठवड्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी किंवा जवळच्या मित्राशी मोकळेपणाने बोला. एका मनोरंजक संभाषणामुळे मैत्री होऊ शकते. झोप तुमची महाशक्ती बनेल. जास्त विचार केल्याने थकवा येऊ शकतो. जर डोके झोपेचा आधार किंवा स्क्रीन टाईम वाढू शकतो. तुमचा सल्ला कुटुंबातील सदस्यांना उपयुक्त ठरेल. तुमच्या घराच्या मालमत्तेवर किंवा नातेसंबंधाच्या बाबतीत एक छोटासा निर्णय तुमच्या शहाणपणाचे मार्गदर्शन करेल. तर ही स्थिती पाहता हा आठवडा तुमच्यासाठी आनंदाचा राहणार आहे. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो. या काळात तुम्हाला मागील गुंतवणुकीतून फायदा देखील होऊ शकतो. या काळात तुम्हाला परदेशी स्रोतांकडून नफा मिळू शकतो. हुशार किंवा आणि तुम्हाला फायदा होईल. त्या काळात तुम्ही राजकीय संबंधाचाही फायदा घेऊ शकाल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही जोडीदारासोबत राहिला जाऊ शकता. तुम्ही लक्झरी वस्तूंची खरेदी देखील करू शकता. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी आहे. मकर राशीतील चंद्र विश्रांती, आत्मनिरीक्षण आणि पडद्यामागे तयारीवर भर देतो. हा काळ भाग्य स्वरूपापेक्षा अंतर्गत तयारीचा असतो. जेव्हा चंद्र कुंभ राशी प्रवेश करतो तेव्हा स्पष्टपणे आत्मविश्वास परत येतो. तुम्हाला तुमची ओळख आणि दिशा अधिक सुसंगत वाटते. मीन राशीतील चंद्र आर्थिक बाबींमध्ये अंतर्मन मजबूत करतो. आठवड्याच्या शेवटी मेष राशीतील चंद्र संवाद आणि शिक्षण वाढवतो. आठवड्याच्या सुरुवातीला तयारी केल्याने तुम्हाला नंतर आत्मविश्वासाने स्वतःला व्यक्त करण्यास मदत होते. या आठवड्यात तुमच्या कल्पनांमध्ये नवीनता आणि सर्जनशीलतेची कमतरता राहणार नाही. त्यामुळे तुमच्या सभोवतालच्या लोकांना प्रेरणा मिळणार नाही. तर तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातही सकारात्मक बदल होतील. त्या आठवड्यात तुमची सामाजिकता वाढेल आणि तुम्ही नवीन लोकांना भेटेल. नातेसंबंधांमध्ये भावनिक खोलीसाठी हा चांगला काळ आहे. सामाजिक योजना आणि कल्पना तुम्हाला जवळ आणतील. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प, वाद आणि शिक्षण वाढवतो. आठवड्याच्या सुरुवातीला तयारी केल्याने तुम्हाला नंतर आत्मविश्वासाने स्वतःला व्यक्त करण्यास मदत होते. या आठवड्यात तुमच्या कल्पनांमध्ये नवीनता आणि सर्जनशीलतेची कमतरता राहणार नाही. त्यामुळे तुमच्या सभोवतालच्या लोकांना प्रेरणा मिळणार नाही. तर तुमच्या वैयक्तिक
आणि व्यावसायिक जीवनातही सकारात्मक बदल होतील. त्या आठवड्यात तुमची सामाजिकता वाढेल आणि तुम्ही नवीन लोकांना भेटाल. नातेसंबंधांमध्ये भावनिक खोलीसाठी हा चांगला काळ आहे. सामाजिक योजना आणि कल्पना तुम्हाला जवळ आणतील. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प किंवा कामाची व्यक्ती वाढू शकते. तुमचे कठोर परिश्रम आणि रणनीती तुम्हाला आव्हानांवर मात करण्यास सक्षम करेल. सहकार्य कामांमध्ये सहकार्य करण्याचे लक्षात ठेवा. तुमचा दृष्टिकोन सहकार्यांसाठी प्रेरणा बनेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्या दैनंदिन तालावर एक योग किंवा ध्यान समाविष्ट करा. हा आठवडा तुमच्या सर्जनशीलता आणि अद्वितीय कल्पनाने भरलेला आहे. फक्त तुमचा आतला आवाज ऐका. पुढचा कुंभ राशी ज्या गोष्टी तुम्हाला अडचणीत आणतात त्या गोष्टींपासून तुमचा वेळ परत घ्या. कुंभ राशींच्या मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.